पाऊस इतका जास्त येत होता की मला व्हिडिओज काढता येत नव्हता. आता मी सगळे असे रेनकोट घातले. एक प्लॅन मध्ये झालाय छोटासा चेंज. काय जायचं तर आमच्या डोक्याला ताण राहू. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज अनुश्री आणि खूप केओटिक असा व्लॉग आपण चालू करतोय. कारण आजचा सेकंड डे मला वाटतं नगरमधला. आणि काल आम्ही गेलो होतो शनी शिंगणापूर वगैरे. जर तो व्लॉग तुम्ही बघितला नसेल तर तो आधी नक्की बघा. तर आम्ही आत्ता जरा उशिरा वगैरे उठून निवांत. आता 12-1 वाजले असतील. किती वाजले? 11 वाजले असतील. हां, असं काहीतरी झाले असतील आफ्टरनून ऑलमोस्ट. आणि आता आम्ही निघालोय ओझरला. तर सगळ्यांना इथे बाय बोलूया आणि निघूया, आपला प्रवास चालू करूया. बाकी डिटेल्स मी हळूहळू देईल. आता निघायची वेळ आहे त्याच्यामुळे जरा गडबड गोंधळ चालू. चला सगळ्यांना बाय बोलूया. चक्कर मारायला गेली आज मामा गाडीत द्यायचंच नाही. अरे चल आता जायचंय. त्याच्याकडे तर चालूच होईल ना गाडी. लय मोठ्या वेळा करत गेला. मला खूप भारी येते. मला चालवायची होती. झालं सेकंड नेक्स्ट टाइम चालू. गेला जमली. ए रोडला नको जाऊ बोल मम्मा. अण्णा मग कुठे गेला? ह्या बाजूनी आहे का? अण्णा मामा कुठे? चल येऊ का? माझी एक्झाम बघून तारीख बघा. हा बाय बाय. घरापासून आम्ही निघालो आणि आम्ही आलोय कोकोनट पंच प्यायला. कारण नगरमध्ये आलो आणि कोकोनट पंच पिला नाही असं तर होतच नाही. आता मस्तपैकी पिऊया. आणि पुढचं अजूनही काय प्लॅन आहे सगळं डळमळीत वाटायला लागलं. कारण सगळे इकडे आले. मागून सगळे आम्हाला जॉईन झाले. पशुवादा पण आलाय. सगळे श्रेयस, दुगी, अण्णा मामा सगळे मागून जॉईन झाले. तर मे बी असं वाटतं पुढचा प्लॅन कॅन्सल होऊ शकतो. सो आता बघूया. एक प्लॅन मध्ये झालाय छोटासा चेंज. आम्ही कोकोनट पंच पिलो आणि तिथे हे सगळे आले होते. सो आमचं आणि डॅडीने जरा तब्येत बरी वाटत नाही तर डॅडी तिकडनं डिरेक्ट घरी गेले परत. म्हणून आम्ही आज ओझरचा प्लॅन कॅन्सल केला आहे. आणि आत्ता आम्ही सगळे अण्णा मामा, श्रेयस, दुगी, आरव आम्ही सगळे गाडीत आहोत. मम्मी डिम्पी मागे 2 व्हीलरवरती आहेत. आम्ही आत्ता विजू मामाकडे चाललो आहे आणि विजू मामाकडनं परत घरी जाणार. सो आजचा काहीच दिवस प्लॅन नाही आहे. जे काय केलं होतं ते पूर्ण ऑपोजिट आम्ही चाललो आहे. आता बघूया की काय होतं आहे काही ते. पण ठीक आहे, कोकोनट पंच पिऊन झाला त्याच्यामुळे एक टप्पा क्लिअर करत घरी जाऊया. काय जायचं तर आमच्या डोक्याला ताण राहू. आम्ही ज्यांना भेटायला आलो ते आत्ताशी आलेत. किती वेळ येऊन थांबलोय आम्ही. ये अर्धा तास झाला आम्ही येऊन थांबलोय. 1 तास झाला. चाललोय आम्ही. सगळ्यांना बोलूया बाय. आपण अभिजू मामाकडनं निघालो. आता परत अण्णा मामाकडे चाललोय. आणि आता ॲब्सोल्युटली काही आयडिया नाही आहे पुढे आम्ही काय करणार आहे. हा व्लॉग मी किती एक्साइटेड होऊन चालू केला होता की ओझरला जायचं आहे, फिरायचं आहे, ओतूरला जायचं आहे. आता काय होतंय काय माहिती. आता सध्या ह्यांना सगळ्यांना बाय बोलूया. चला बाय बोला. तो परत म्हणून मान नाही बघा. ती हिला आवाज आहे ना मागे. बाय कर दिला. बाय बाय. The next day. हॅलो आणि गुड मॉर्निंग. तर काल आम्ही काहीच केलं नाही, लिटरली काहीच केलं नाही. विजू मामाकडनं आलो आणि घरी आलो आणि झोपलो. कारण सगळ्यांचीच तब्येत जरा अशी डगमगली होती. डॅडींनाही बरं नव्हतं, मलाही असं थोडं विकनेस आल्यासारखा झाला होता. मग काहीच नाही केलं, घरी जाऊन झोपलो. फक्त जेवण वगैरे केलं निवांत आणि आराम केला भरपूर. कारण आदल्या दिवशी खूप जास्त दमलो होतो आम्ही. आत्ता वाजलेत 7, 7:15च्या आसपास काहीतरी. आम्ही बराच वेळ झाला उठलो होतो. 5च्या आसपास उठलो होतो. आवरलं सगळं, फ्रेश वगैरे झालं, आंघोळ गेली, मस्तपैकी मेकअप केला आहे. आणि हा लुक कसा वाटतो हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. याचा एक गेट रेडी विथ मी टाकलेला आहे शॉर्ट्सवरती, तोही नक्की बघा. आत्ता आम्ही आलो इकडे मंदिरात घराजवळच्या. दर्शन करायचं आहे आणि आम्ही निघतो आहे. ओझरला जायचं आहे, ओतूरला जायचं आहे. आज सोमवार आहे, पहिला श्रावणी सोमवार. तर शंकराचं दर्शन घ्यायचं आहे महादेवाचं. आणि तिथून पुढे डिरेक्टली पुण्याला जायचं आहे. आणि आज माझं ऑफिसही आहे. तर त्या दिवशी जसं स्ट्रगल चालू होतं प्रवास करता करता काम करण्याचं, तर तसं आजही होणार आहे. बघू आता काय होणार आहे, मला काय आयडिया नाही आहे. दिवसाची सुरुवात तर केली आहे. देवाचं दर्शन करूया आणि निघूया प्रवासाला.
आम्ही आलो आहे ओतूरमध्ये. येऊन 10-15 मिनटं झाले. गाडी मागेच लावली होती त्यांनी, आतमध्ये इकडे गाडी सोडत नाही आहेत. पाऊस येत होता त्याच्यामुळे मी काय व्हिडिओ काढला नाही. रेनकोट वगैरे घातलं आता आम्ही असे आणि निघालो चालत चालत पुढे. कंप्लीट 1 वर्षानंतर आम्ही येतो इकडे आणि मजा येते कारण लहानपणीपासून आम्ही पूर्ण वर्षभर वाट बघायचो की कधी एकदाच येतोय, जत्रेत फिरतोय. मला तर जत्रेतच जास्त अट्रॅक्शन असायचं. कानातले घ्या किंवा अजून काही पिशवीभर शॉपिंग असायची. आरामात एक पूर्ण पिशवीभर शॉपिंग करून जायचो आम्ही. आणि मेन म्हणजे आज पहिला सोमवार आहे तर आम्ही खास करून इकडे यायचो पाळण्यात वगैरे खेळायला. तर पण पाळण्या जरा कमी आहेत, मे आज फर्स्ट असल्यामुळे. तर जसं 1-2 सोमवार होतात तर तशी गर्दी वाढायला लागते आणि दुकानं पण जरा कमी दिसतात. आज बाबांची आठवण येते खरंच. निघालं जत्रेला की फक्त काउंटर जवळ जाऊन थांबायचं. बाबा प्रत्येकाच्या हातात पैसे द्यायचे शॉपिंगसाठी आणि पिशव्या पण. आणि पिशव्या घेऊन जा. बाबा म्हणजे माझे आजोबा. तर ओतूरचा व्लॉग हा पहिलाच आहे आपला. कारण आई बाबा गेल्यानंतर आम्ही ओतूरला फार कमी आलो. म्हणजे श्रावणात सोमवारीच यायचो आम्ही दर्शन करायला. त्या व्यतिरिक्त फारसं काही येणं होतच नाही. तर ओतूर हे ओरिजिनली सारखं यायचं गावच होतं ना आमचं. हे आई बाबा होतं आम्ही इथेच असायचो सारखे. पण मग हे गाव आहे आमचं, म्हणजे डॅडींचं लहानपण सगळं इकडे गेलेलं आहे. हे ओतूर आहे आणि इकडे श्रावणात सोमवारी शंकराची पिंड बनवतात तांदळाची. त्याची स्टोरी डिटेलमध्ये मम्मी सांगेल तुम्हाला की काय आहे तिथे मंदिरात गेल्यावरती. व्हिडिओ काढते आता. आता जवळजवळ 1 तासाच्या वर झाला असेल. 1 तासाच्या वर झाला. आम्ही लाईनमध्ये उभं होतो. लाईन खूप जास्त मोठी होती मागे. असं पूर्ण शेड केलं तिथे असं 2-3 वेढे मारून आणि आता परत खाली मंदिरापर्यंत. एवढी जास्त गर्दी आहे. अजून बराच टाईम लागणार आहे. खूप जास्त गर्दी आहे. आणि माझी मीटिंग आहे 12:30ला. आत्ता 11:30 झालेत. सो मला त्याची पण भीती वाटायला लागली की नेमकं मी आतमध्ये जाईल. तासभर तर आरामात लागणार आहे आणि तिथे पोहोचूपर्यंत माझी मीटिंग चालू नको व्हायला. बघूया आता काय होतं. डॅडी आणि आरव तिकडे जेंट्सच्या लाईनमध्ये होते. त्यांची लाईन एकदम पटापट पुढे गेली आहे. हो त्यांचं आय गेस झालं असेल. ते बाहेर पण पडतील आता. तिकडे पण दिसत तर नाही आहेत. बघूया. पाऊस थांबलाय तसा. मस्त फोटो काढूया आता. डॅडी आणि आरवचं झालं आहे दर्शन. ते येऊन बसलेत बाहेर तिकडे. दर्शन आमचं मस्त झालं. आता आम्ही इकडे आलो आहे अभिषेक करायला. इकडे अशी जागा आहे आणि इकडे सगळे बसून अभिषेक करत आहेत. तर आम्हालाही करायचं आहे. आम्ही पण बसतो आता करायला. झालं आहे आता आमचा अभिषेक करून. आणि मला एक सांगायचं होतं की मंदिराच्या आजूबाजूला ही अशी छोटी छोटी मंदिरं आहेत जी म्हणजे इकडे 2-4 आहेत, परत मागच्या बाजूला 2-4 आहेत आणि इकडच्या बाजूला आहेत. तर अशी पूर्ण सी शेपमध्ये साईडला छोटी छोटी मंदिरं आहेत. तर ती मंदिरं 12 ज्योतिर्लिंगांची आहेत आणि त्याची स्थापना करायच्या वेळेस तिकडनं ज्या त्या ज्योतिर्लिंगाच्या इथून तिकडचं पाणी आणून मग त्याची स्थापना केली होती. खूप भारी वाटलं मला ऐकून. आणि त्यांचा जो शेप आहे वरचा कळसाचा तो सुद्धा जसा ओरिजिनली त्या ज्योतिर्लिंगाचा आहे तसं त्यांनी ते कन्स्ट्रक्ट केलं आहे. बारीक छोटी छोटी मंदिरं बांधलीत आजूबाजूला. मेन मंदिर हे आणि त्याच्या आजूबाजूला अशी केली.
मी त्याचा छानसा एक व्हिडिओ काढेल आणि त्याची एक रील पण बनवेल, सो ती सुद्धा नक्की बघा. टमाटा असं सुकून आरवने काढलाय. तुला काढायचं का ग? बघू दादी. मीटिंग चालू होणार आहे पुढे. आमचं झालंय आता दर्शन करून आणि आलोय गाडीमध्ये. मी आणि डॅडी चाललो आहे. डिम्पी, आरव आणि मम्मी मागून येत आहेत. त्यांना पेरू दिसले तर ते पेरू घेऊन येतात. माझी मीटिंग झाली होती चालू आणि खूप गोंधळ झाला, तर त्या नादात सगळी पळापळ झाली, म्हणून मी आले निघून गाडीत बसायला. येता येता आम्ही कशी गाडी घेतली, शिवांशसाठी घेतली आहे. आता त्याला देऊया आपण नेक्स्ट वीक वगैरे गेल्यावरती. आणि आता हे सगळं पसारा सगळं रेनकोटचं आवडते. सगळे जॉईन होतात. ओझरला जाण्याचं अजून फिक्स नाही आहे, कारण आता माझं हे पण चालू झालं ऑफिस. तर बघूया, आता ठरवूया सगळ्यांशी डिस्कशन करून पुढचा दिवस काय ठरतो आहे, कसा प्लॅन होतो आहे, तर बघूया. आम्ही आलो आहे ओझरला. मस्त पाणी वाहत आहे मागे, खूप छान नदीला पाणी आलं आहे. आता आम्ही चाललो आहे दर्शन करायला. मी टाकलेत कानातले वगैरे काढून, मला फार हेवी होत होतं. आणि माझं कॉलेज वगैरे चालू झाला होता, सगळं झालं आहे. आता ऑफिसचं पण बऱ्यापैकी सॉर्ट आउट. सो आता जाऊया, दर्शन घेऊया आणि मम्मी इकडे येऊया आपण. किती छान वाटतं आहे, खूप भारी पाणी आलं आहे. पाणी खूप आलंय, खूपच आलं आहे. मस्त पाऊस छान झाला ना, म्हणून वातावरणही मस्त पडलं आहे. छान वाटतं पाणी एकदम खूप स्वच्छ वाटतं इकडे. आजूबाजूला सगळंच छान आहे. आपण इथे राहायला येऊ मग एकदा. काल रात्री जायचं होतं, तुम्ही प्लॅन सगळा हे करून टाका. डॅडी आजारी पडले म्हणून आमचा प्लॅन फिस्कटला. दाखवलाय मी मगाशी, पण आता सुकलाय तो. ओके. अरे सुका सुकलाय तो, पण तरी भीती वाटते. चला, आम्ही आता इकडे आलो आहे मंदिराच्या जवळच. ह्यांची भांडणं चालली आहेत दोघांची. मंदिराच्या जवळच इकडे एक हॉटेल होतं, तर इथे साबुदाणा वडा खायला थांबलो आहे, कारण आज सोमवार असल्यामुळे सगळ्यांचा उपवास आहे. सगळ्यांचा उपवास आहे, तर आम्ही इथे थांबलो. आता मस्त 2 प्लेट वडे सांगितले, गरम गरम वडे. मी घेतलाय हा असा छोटासा पाट आणि हा बॉल, हा किळसवाणा बॉल घेतलाय. हा पाट घेतला मी एक छोटासा गणपती बसवायला. दाखवतो मम्मी हा कसा. खूप क्यूट आहे, ऑरेंज कलरचा आहे. आता गणपतीमध्ये जी पुढे आपली छोटी घरातली गणपतीची मूर्ती असते ती ह्या पाटावर बसवायला. काय बघताय मम्मी? भाजीपाला बास कर ग, खूप झालं. हा असा पाट आहे. मम्मीला व्यवस्थित पाट दाखवायचा होता. मम्मी म्हणली मला नको घेऊ, फक्त पाट घे. हा छान आहे, छान आहे, खूप क्यूट आहे. मला पण खूप आवडला. मंदिरातनं बाहेर आल्याला लक्ष केलं माझं. आता आम्ही निघालोय गाडीकडे. मम्मी आता नदीवर काय नक्की आवडते का नाही आवडते, काय एक्सप्रेशन समजा. कधीच तर बॉल घेऊन खेळतो. तिला सगळं आवडत जास्त जवळ आहे का? हा बरोबर आहे. तर आम्ही आलोय आत्ता जेवायला. कुठे आत्ता आपण एरिया? जीवन नाही एरिया ग, नारायणगावमध्ये ते जीवन नावाचं हॉटेल आहे, तिकडे आलो आहे. आणि काय बोलायचं होतं मला विचार. डॅडी बोला बोला ना, जोक्स असं वेळेस खूप बोलायचं. तर आता जेवूया मस्तपैकी, खूप भूक लागली.
घरातून व्लॉग एंड करूया आपण. हा व्लॉग शेवटपर्यंत बघितल्यासाठी खूप 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 थँक्यू. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि दॅट्स इट फॉर द व्लॉग. आता आम्ही घरी पोहोचलो आहे. बाकी बॅग वगैरे सगळी मोकळी करायची कामं चालली आहे, आवरावर चालली आहे. माझं ऑफिसही एका बाजूला चालू आहे काम. सो बास, काही मेजर अपडेट्स नाही आहे. आणि हा व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा, ह्या चॅनलला सबस्क्राइब करा, चॅनलवरचे बाकी व्हिडिओसुद्धा नक्की बघा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.